नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेलच्या वतीनं 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये BMS BHMSच्या 15% कोटा आणि 85% कोट्याच्या संदर्भाने चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थितीमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि याच दरम्यान हे सगळं प्रकरण जे आहे ते सध्या सुरू आहे चॉईस फिलिंगच्या संदर्भाने. आणि अनेक असे विद्यार्थी असू शकतात की जे या म्हणजे जीवन जगण्यासाठी झगडत आहेत आणि त्यात हे सगळी प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि यामुळं जे आहे तर अनेक असे विद्यार्थी असू शकतील की ज्यांच्यापर्यंत या राऊंडच्या संदर्भाने माहिती गेली आहे, नाही गेली आहे. म्हणून अगदी शॉर्टमध्ये महाराष्ट्र CET सेलच्या माध्यमातून 85%ची जी काय प्रक्रिया राबवली जाते दरवर्षी, तर या माध्यमातून ऑलरेडी एक राऊंड पूर्ण झालेला होता. दुसऱ्या राऊंडची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि उद्या 1 ऑक्टोबर 2025 ही अंतिम दिनांक आहे. तर जे मुलं अजूनही या प्रक्रियेत आलेले नाही आहेत किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांनी चॉईस फिलिंग केलेलं नसतील, तर अशा मुलांनी आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया नक्की पूर्ण करा. जर आपल्याला चॉईस फिलिंगची प्रक्रिया लगेचच पूर्ण करणं शक्य नसेल तर किमान CET सेलला एक मेल करा की या संदर्भानं जे ते डेट वाढविण्यात यावी. कारण आता ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये खूप विद्यार्थी रजिस्टर आहेत. आमच्याकडं आम्ही ऑनलाईनची पण सेवा देतो, त्यामुळं ऑनलाईनचे पण विद्यार्थी वेगळे रजिस्टर आहेत. परंतु आमच्या असं लक्षात आलं की आमच्याकडं ऑफलाईन रजिस्टर विद्यार्थी जे आहेत त्यांचे पण आम्हाला खूप फोन येत आहेत, सर आमचं पण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन यावेळेस पण चॉईस फिलिंग करून द्या. त्याचं कारण असं आहे की काही विद्यार्थ्यांच्या गावाला पाण्याचा वेढा पडलेला आहे. काही गावं खाली करून स्थलांतर करून घेतलं आहे प्रशासनानं त्या लोकांचं, कारण त्या ठिकाणी पुराचा धोका निर्माण झालेला आहे. सो अशा परिस्थितीमध्ये जे आमच्याकडे जे एनरोल विद्यार्थी आहेत त्या बाबतीत जे आमच्या लक्षात आलं त्यावरून सांगतो, असे अनेक मुलं असू शकतील की जे सध्या परिस्थितीमध्ये चॉईस फिलिंग करू शकत नाही आहेत किंवा ते या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेचं तर सोडा, परंतु ते वेगळ्याच संकटात सध्या सापडलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये किमान 1 किंवा 2 दिवसाचं एक्सटेन्शन मिळालं तर मुलांची त्या ठिकाणी सोय होऊ शकते आणि मुलं चॉईस फिलिंग प्रक्रियेत जाऊ शकतील. सो माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच म्हणणं आहे की आपण किमान CET सेलला एक मेल ड्राफ्ट करा. त्यामध्ये मेन्शन करा की जी काय परिस्थिती तुमच्यावर ओढवलेली आहे त्यामुळं तुम्ही चॉईस फिलिंग प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही आहेत, तर थोडीशी डेट त्या ठिकाणी वाढवून देण्यात यावी, एवढीच एक विनंती आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि मला वाटतं जसं MBBSच्या ॲडमिशनच्या संदर्भाने CET सेलनं एक स्तुत्य पाऊल उचललं की त्या ठिकाणी 3 दिवसाचा कालावधी रिपोर्टिंगसाठी वाढवून दिला. त्याच पद्धतीचं 1-2 दिवसाचं जर एक्सटेन्शन या ठिकाणी मिळालं तर अनेक मुलं जे येतं चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही, त्यांना चॉईस फिलिंग प्रक्रियेमध्ये येता येईल, चॉईस फिलिंग करता येईल. सो जे विद्यार्थी या प्रक्रियेत आहेत, जे अजूनही चॉईस फिलिंग करू शकलेले नाही आहेत, कृपया CET सेलला नक्की मेल करा. कुठे मेल करायचा त्याचे डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आपलं नाव आणि खूप सोप्या भाषेत ही डेट वाढवून देण्यात यावी एवढीच विनंती तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. परंतु डेट वाढेल असं जरी वाटत असलं पण नाही वाढले तर रिस्क होऊ शकते. त्यामुळं शक्य झालं तर उद्यापर्यंत आपली चॉईस फिलिंग नक्की पूर्ण करा. उद्या 1 ऑक्टोबर आहे आणि उद्या ही चॉईस फिलिंगची अंतिम दिनांक आहे, एवढं मात्र आपण पक्क लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा विषय, परवा दसरा आहे. सणासुदीच्या दिवसांमध्येच हे सगळं संकट पाण्याचं पुराचं आलेलं आहे. त्यामुळं कुठेही गाफील न राहता आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया आवर्जून पूर्ण करा, जेणेकरून सेकंड राऊंडमध्ये मग तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याची संधी आहे. काही नवीन कॉलेजेस ॲड झाले आहेत, त्याचाही तुम्हाला काही अंशी फायदा मिळू शकतो. सो जे या प्रक्रियेत आहेत त्या सगळ्यांनी या संदर्भाने नोंद घ्यावी आणि हा व्हिडिओ जो आहे तो गरजू मुलांना नक्की शेअर करा, जेणेकरून ज्यांची चॉईस फिलिंग बाकी आहे त्यांना हे शेड्यूल कळेल आणि ते चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करतील. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.